नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जानेवारी 2025 या महिन्यामधील ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वच परीक्षांसाठी ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. आणि या लेक्चरच्या मोफत नोटसुद्धा तुम्हाला दिल्या जाणार आहेत. म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग वेळ न घालवता लेक्चरला आपण सुरुवात करणार आहोत. आणि पहिला अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा असणार आहे. नुकतंच 2025 सालच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे. त्या संबंधित काही आपल्याला मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. तर एकूण भारतातल्या 7 व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत. पद्मभूषण एकूण 19 व्यक्तींना आणि एकूण 113 व्यक्तींना पद्मश्री जाहीर झालेले आहेत. यामध्ये मरणोत्तर पुरस्कार 13 व्यक्तींना जाहीर झाले आहेत आणि यामध्ये महिला आहेत 23. हे काही महत्त्वाचे मुद्दे आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच हे जे पद्म पुरस्कार असतात ते नेमकं कोणाला दिले जातात ते आपल्याला लक्षात ठेवायचं असतं. कला असेल, साहित्य, शिक्षण, सार्वजनिक सेवा, विज्ञान, क्रीडा, नागरी सेवा इत्यादी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे जे व्यक्ती असतात त्यांना हा पुरस्कार दिला जात असतो आणि हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जातो. हे काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला बेसिक लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच जे पुरस्कार विजेते कोणकोणते आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर एकूण 7 व्यक्तींना भारतातल्या पद्मविभूषण जाहीर झालेला आहे. तर ते 7 व्यक्ती कोणते आहेत ते आपल्या परीक्षेमध्ये विचारले जातात. ते आपण नावं लक्षात ठेवायचे आहेत. तर पहिले आहेत श्री दुऊर नागेश्वर रेड्डी, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित, तेलंगणा या राज्याचे आहेत. न्यायमूर्ती जगदीश सिंग खेर, जे की सार्वजनिक व्यवहार, चंदीगड या राज्यामधील आहेत. कुमुदिनी रजनीकांत लखिया, कलाक्षेत्र, गुजरात या राज्यातले आहेत. लक्ष्मी नारायण सुब्रमण्यम, कलाक्षेत्र, जे की कर्नाटक या राज्यातील आहेत. ओसामू सुझुकी यांना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झालेला आहे, जे की उद्योग या क्षेत्राशी संबंधित होते, जे की जपान या देशामधील आहेत. शारदा सिन्हा यांना सुद्धा मरणोत्तर जाहीर झालेला आहे, कलाक्षेत्राशी संबंधित, बिहार या राज्यातील आहेत. MP वासुदेवन नायर, मरणोत्तर, साहित्य व शिक्षण, केरळ या राज्यातील ते व्यक्ती होते. मित्रांनो, हे काही महत्त्वाचे पॉईंट्स या पद्मविभूषण विषयी आपण बघितले. त्यासोबतच महाराष्ट्रातील किती व्यक्तींना या पुरस्कार जाहीर झालेले आहेत तर ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. महाराष्ट्रातील एकाही व्यक्तीला यावर्षी पद्मविभूषण जाहीर झालेलं नाही. 3 व्यक्तींना पद्मभूषण जे आहे ते जाहीर झालेलं आहे. ते नावं लक्षात ठेवायचे आहेत. पहिले आहेत मनोहर जोशी, जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यानंतर आहेत पंकज उदास, यांना सुद्धा मरणोत्तर पुरस्कार जाहीर झालेला आहे. ते गझल गायक होते. आणि तिसरे आहेत शेखर कपूर. आणि एकूण महाराष्ट्रातील 11 व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि हे जे 11 व्यक्ती कोण आहेत ज्यांना महाराष्ट्रातील व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे त्यांचे नावं आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. यावर आपल्याला परीक्षांमध्ये हमखास प्रश्नही विचारले जातात. तर पहिले आहेत अशोक शराफ, कलाक्षेत्र. दुसरे आहेत जसपिंदर नारुला, कलाक्षेत्र. राजेंद्र मुजुमदार, कलाक्षेत्र. अश्विनी भिडे देशपांडे, कलाक्षेत्र. सुभाष शर्मा, कृषी क्षेत्र. अरुंधती भट्टाचार्य, उद्योग क्षेत्र. अच्युत रामचंद्र पालव, कलाक्षेत्र. विलास डांगरे, वैद्यकीय क्षेत्र. चैत्राम पवार, सामाजिक कार्य. वासुदेव कामत, कलाक्षेत्र. मारुती चितंपल, शिक्षण क्षेत्र. हे काही महत्त्वाचे जे व्यक्ती आहेत ज्यांना पद्मश्री जाहीर झालेला आहे त्यांचे नावं आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर भारतामधील जे एकूण 19 व्यक्तींना पद्मभूषण जाहीर झालेले आहेत त्यांची नावांची लिस्ट आपण या ठिकाणी दिलेली आहे. त्यामधील आपल्यासाठी महत्त्वाचे 3 नाव आहेत जे महाराष्ट्राशी संबंधित आहेत, ते तुम्ही या ठिकाणी पाहून घ्यायचे आहेत. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा दुसरा पुरस्कार आहे, त्याची सुद्धा घोषणा झालेली आहे. तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारचे आहेत 2024चे, त्यांची सुद्धा नुकतंच घोषणाही झालेली आहे. त्या खेळाडूंना पुरस्कार देण्यात आलेला आहे, ते सुद्धा पाहणं आपल्याला गरजेचं आहे. तर एकूण 4 खेळाडूंना यावर्षी 2024चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. मग हे 4 खेळाडू कोणते आहेत? तर पहिला आहे मनू भाकर, जे की नेमबाज आहे. दुसरे आहेत हरमनप्रीत सिंग, भारतीय हॉकी संघाचे कर्णधार. तिसरे आहेत प्रवीण कुमार, पॅरा खेळाडू आहेत. आणि चौथे बुद्धिबळपटू डी गुकेश. या 4 खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. याची सुरुवात कधी झाली होती या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची? तर 1992ला
पहिला विजेता होता विश्वनाथ आनंद, जे की बुद्धिबळपटू आहे. आणि हे जे पुरस्कार आहेत ते केंद्रीय युवक व क्रीडा मंत्रालयाकडून दिले जात असतात. निकष काय असतात मित्रांनो या पुरस्कार देण्यासंबंधित? तर मागील 4 वर्षामध्ये क्रीडा क्षेत्रात जे उल्लेखनीय कामगिरी करणारा खेळाडू असतो त्याला हा पुरस्कार जाहीर होत असतो किंवा दिला जात असतो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. या पुरस्काराला अगोदर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असं संबोधलं जायचं, पण नंतर 2021 मध्ये केंद्र सरकारकडून त्याचं नाव हे बदलण्यात आलेलं आहे आणि नवीन नाव आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. या काही गोष्टी या पुरस्काराविषयी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर याच पुरस्कार सोहळ्यामध्ये अर्जुन पुरस्कारांची सुद्धा घोषणाही झालेली आहे. तर एकूण 32 खेळाडूंना भारतातल्या अर्जुन पुरस्कार घोषित झालेले आहे किंवा देण्यात आलेले आहेत. तर त्यामध्ये 2 महाराष्ट्रातले खेळाडू आहेत, त्यांची नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. त्यावर आपल्याला प्रश्न हा विचारला जातो. तर पहिलं नाव आहे स्वप्नील कुसळे, जो की नेमबाज आहे. त्याने नुकतंच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला ब्रॉन्झ मेडल जिंकून दिलेला आहे. आणि दुसरा खेळाडू आहे सचिन खिल्लारी, जो की गोळाफेकपटू आहे. त्याने नुकतंच भारताला पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडल हे जिंकून दिलेलं आहे. हे आपल्याला काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, त्यांचे छायाचित्र सुद्धा आपण या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर पुढची घडामोड असणार आहे मुंबई हायकोर्टचे नवीन मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत. त्यांचं नाव असणार आहे आलोक आराध्य. आणि या अगोदर ते तेलंगणा उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश राहिलेले आहेत. जम्मू काश्मीर उच्च न्यायालयामध्ये सुद्धा ते मुख्य न्यायाधीश राहिलेले आहेत. मध्य प्रदेशचं जे उच्च न्यायालय आहे त्यामध्ये अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांनी कार्यकाळ सांभाळलेला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाचे ते कार्यवाहक मुख्य न्यायाधीश राहिलेले आहेत. यांच्याविषयी झालं आलोक आराध्य. तसेच जी नियुक्ती असते मुख्य न्यायाधीशांची ती कोण करतात? तर जे आपले राष्ट्रपती असतात त्यांच्याकडून करण्यात येत असते. आणि पूर्वीचे महाराष्ट्र राज्यातील जे मुंबई उच्च न्यायालय आहे त्याचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय होते. आता सध्या आलोक आराध्य हे मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश बनले आहेत. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच जे मुंबई उच्च न्यायालय आहे त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. त्याची स्थापना झाली होती 14 ऑगस्ट 1862 ला. मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. आणि या मुंबई उच्च न्यायालयाचे 3 ठिकाणी खंडपीठ आहेत, नागपूर, पणजी आणि छत्रपती संभाजीनगर. या खंडपीठांवर सुद्धा प्रश्न हे विचारले जातात. पहिले मुख्य न्यायाधीश होते सर मॅथ्यू रिचर्ड सॉस. आणि आपलं जे मुंबई उच्च न्यायालय आहे त्या ठिकाणी कमाल संख्या न्यायाधीशांची 94 असू शकते. 71 कायमस्वरूपी आणि 23 अतिरिक्त न्यायाधीश. सध्या भारतामध्ये 25 उच्च न्यायालय आहेत. मुंबई उच्च न्यायालयाची जी इमारत आहे ती जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे 2018 साली. हा मुद्दा सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढची घडामोड असणार आहे महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्य निवडणूक आयुक्त बनलेले दिनेश वाघमारे, जे की माजी सनदी अधिकारी आहेत. आणि हे महाराष्ट्र राज्याचे आता नवीन राज्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. या अगोदर UPS मदान हे महाराष्ट्र राज्याचे राज्य निवडणूक आयुक्त होते. त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे आणि त्यांच्या जागेवर दिनेश वाघमारे हे नवीन राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यासोबतच महाराष्ट्र राज्याचं जे निवडणूक आयोग आहे त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. याची स्थापना झाली होती 26 एप्रिल 1994. कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. आणि यांचं कार्य काय असतं? तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था जसे की महानगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायत यांच्या निवडणुका पार पाडणे आणि या ज्या निवडणुका असतात त्या जाहीर करणे, निवडणुकांचे निकाल जाहीर करणे, मतदार याद्या तयार करणे आणि उमेदवारांचे नामांकन अर्ज भरून घेणे इत्यादी कामं हे निवडणूक आयोगाचे असतात. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढची घडामोड असणार आहे जे प्रजासत्ताक दिन झालेला आहे नुकतंच 2025चं. त्यामध्ये दामिनी देशमुख ज्या महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील आहेत त्यांच्यावर परेड कमांडरची जबाबदारी सोपवण्यात आलेली होती. या दामिनी देशमुख बीड जिल्ह्यातील वडवणी या ठिकाणच्या रहिवासी आहेत आणि सध्या त्या भारतीय वायुदलामध्ये फ्लाइंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यावर नुकतंच जे प्रजासत्ताक दिन झालेला आहे त्या ठिकाणी जे राष्ट्रपती ध्वजारोहण करत असतात त्यावेळेस विमानामधून पुष्पवृष्टी करण्याची जबाबदारी देण्यात आलेली होती. आणि हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची घडामोड आहे, कारण या ज्या ऑफिसर आहेत त्या महाराष्ट्रातील असल्यामुळे आपल्याला आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यानंतरची घडामोड असणार आहे भारतातील पहिले AI विद्यापीठ नुकतंच महाराष्ट्रातील पनवेल या ठिकाणी उभारलं जाणार आहे अशी घोषणाही राज्य शासनाकडून करण्यात आलेली आहे. आणि हे विद्यापीठ जुलै 2026 पर्यंत उभारलं जाणार आहे. यामध्ये पदवी
पदव्युत्तर आणि PhDचं अभ्यासक्रम हे शिकवलं जाणार आहे. हे काही महत्त्वाचे पॉईंट्स आपल्या लक्षात ठेवायचं आहे. आणि आता सध्या महाराष्ट्राचे माहिती व उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील आहेत. त्यासोबतच इतर AI विषयक मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, जे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. तर भारतातील पहिली AI शिक्षिका आहे आयरिस. भारतातील पहिली AI शाळा केरळ या राज्यामध्ये आहे. भारतातील पहिले AI शहर लखनौ, जे की उत्तर प्रदेश राज्यात आहे. भारतातील पहिली AI विद्यापीठ आता महाराष्ट्रातील पनवेल या ठिकाणी उभारलं जाणार आहे. हे काही महत्त्वाचे मुद्दे याविषयी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरची घडामोड असणार आहे, जी काम्या कार्तिकेयन आहे त्यानं एक विश्वविक्रम रचलेला आहे. त्यानं काय केलंय तर पृथ्वीवरील जे 7 खंड आहेत त्या ठिकाणचे जे सर्वोच्च शिखर आहेत त्याने ते यशस्वीपणे पार करून विश्वविक्रम रचलेला आहे अवघ्या वयाच्या 17व्या वर्षी. आणि ही मुंबईची रहिवासी असल्यामुळे आपल्यासाठी हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा होतो. आपल्या परीक्षांमध्ये अशा प्रकारचे प्रश्नही विचारले जातात. तर हे पृथ्वीवरील एकूण 7 खंडातील सर्वोच्च शिखरे कोणते आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायचे आहेत. तर आफ्रिका खंडामध्ये माउंट किलिमांजारो सर्वोच्च शिखर आहे. दुसरं आहे आशिया खंडातील माउंट एव्हरेस्ट. युरोप खंडामध्ये माउंट एल्ब्रुस. उत्तर अमेरिकेमध्ये आहे माउंट मॅकेनली. दक्षिण अमेरिकेमध्ये सर्वोच्च शिखर आहे माउंट एकांगुआ. अंटार्क्टिका खंडामध्ये सर्वोच्च शिखर आहे माउंट विन्सन मायसिप. ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च शिखर आहे माउंट कोजिअस्को. हे आपल्याला नावं लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढची घडामोड असणार आहे, नुकतंच जे भारत पर्व महोत्सव झालेला आहे 2025चं, त्यामध्ये महाराष्ट्राचं चित्ररथ कोणतं होतं अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतं. तर हे भारत पर्व जे महोत्सव झालेला आहे दिल्लीमधील लाल किल्ला या परिसरामध्ये 26 ते 29 जानेवारी दरम्यान याचं आयोजन केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून करण्यात आलेलं होतं. या महोत्सवामध्ये महाराष्ट्राकडून मधाचे गाव हे चित्ररथ सहभागी झालेलं होतं मित्रांनो. आणि असं का झालेलं होतं, कारण जे दिल्लीमध्ये कर्तव्यपथ आहे त्या ठिकाणी जे काही प्रजासत्ताक दिनी सोहळा होत असतो त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला स्थान मिळालेलं नव्हतं. म्हणून या भारत पर्व महोत्सवामध्ये आपलं चित्ररथ हे सहभागी करण्यात आलेलं होतं. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच महाराष्ट्रामधील मधाचे पहिले गाव कोणते आहे तर सातारा जिल्ह्यातील मांगर हे गाव मधाचं पहिलं गाव आहे. हा पण सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील एकूण 7 चित्ररथांना पहिलं पारितोषिक हे मिळालेलं आहे. तर ते वर्ष आणि कोणकोणत्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळालेला आहे ते आपण पाहणार आहोत. 1981ला छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याला प्रथम क्रमांक मिळालेला होता. 1983 बैलपोळा. 1993 सार्वजनिक गणेश उत्सव शताब्दी चित्ररथाला. 1994 हापूस आंबा. 1995 बापू स्मृती चित्ररथाला. 2015ला पंढरीची वारी हा जो चित्ररथ होता त्याला प्रथम क्रमांक देण्यात आलेला होता. आणि 2018ला छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा चित्ररथाला. त्यानंतर पुढची घडामोड असणार आहे, अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे मित्रांनो. उत्तराखंड या राज्यामध्ये नुकतंच समान नागरी कायदा हा लागू करण्यात आलेला आहे. हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. हा प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यालाच युनिफॉर्म सिव्हिल कोड असं सुद्धा म्हटलं जातं. आणि नुकतंच उत्तराखंड जे राज्य आहे त्यामध्ये 27 जानेवारी 2025ला हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. आणि हा कायदा लागू करणारा उत्तराखंड हा स्वातंत्र्यानंतरचा पहिला राज्य बनलेला आहे. या संबंधित जे राज्यघटनेमध्ये कलम आहे 44 ते आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि हा स्वातंत्र्यानंतरचा पहिला राज्य का मित्रांनो, कारण ऑलरेडी गोवा या राज्यामध्ये 1869 पासून अशा प्रकारचा कायदा हा अस्तित्वात आहे, लागू आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि या संबंधित जे युनिफॉर्म सिव्हिल कोड पोर्टल सुद्धा लॉन्च करण्यात आलेला आहे. याचा उद्देश काय आहे तर लिंग, जाती, धर्म याच्या आधारावर भेदभाव हा समाप्त करणे, यासाठी हा कायदा लागू करण्यात आल्याचं त्या राज्य शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. तसेच अनुसूचित ज्या जमाती आहेत, आदिवासी ज्या समाती आहेत त्यांना यातून वगळण्यात आलेला आहे. हा मुद्दा सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच या कायद्यामुळे होणारे बदल काय आहेत ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत. तर सर्व धर्मासाठी विवाह, घटस्फोट, पोटगी, वारसा यासाठी समान कायदे असणार आहे. 3 तलाक असेल, बहुपत्नी पद्धत असेल याला बंदी असणार आहे. मुलगा मुलगी या दोघांना संपत्तीमध्ये समान हक्क मिळणार आहे. लग्नाचं वय हे मुलीसाठी 18 वर्ष आणि मुलासाठी 21 वर्ष करण्यात आलेलं आहे. आणि जे कपल लिव्ह इन मध्ये राहणार आहेत त्या जोडप्याला ऑनलाईन नोंदणी करणे हे अनिवार्य असणार आहे. तसेच जर यांनी नोंदणी नाही केली तर त्यांना 25,000 रुपये दंड आणि 6 महिने तुरुंगवास हा असणार आहे. तर या प्रकारचे
बदल हे या कायद्यामुळे त्या राज्यामध्ये होणार आहेत. तर हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतरची घडामोड असणार आहे, नुकतंच ब्रिक्स परिषदेमधील 10व्या क्रमांकाचा नवीन सदस्य इंडोनेशिया हा देश बनलेला आहे जानेवारी 2025 या महिन्यामध्ये. या अगोदर 4 देश या ब्रिक्सचे सदस्य बनलेले आहेत 2024 मध्ये. इजिप्त, इथिओपिया, इराण आणि UAE. या ब्रिक्सची स्थापना झाली होती 2009 साली. पहिली ब्रिक्स परिषद रशिया या देशामध्ये झालेली होती आणि सध्या एकूण 10 देश हे ब्रिक्स या परिषदेमध्ये आहेत. ते 10 देशांचे नावं आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ब्राझील, रशिया, भारत, चीन, साऊथ आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इराण, UAE आणि इंडोनेशिया. हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. याचा उद्देश काय आहे, तर ब्रिक्समधील सदस्य देशांमध्ये शांती, विकास व सहयोगाला प्रोत्साहन देणे. तसेच ज्या ब्रिक्स परिषदा झालेल्या आहेत मागच्या काही वर्षांमध्ये त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर ब्रिक्स परिषद 2023 ची भारतामध्ये झाली होती. 2024 ची ब्रिक्स परिषद रशिया या देशामध्ये आणि 2025 ची ब्रिक्स परिषद ब्राझील या देशामध्ये होणार आहे. तर हे मुद्दे आपल्याला याविषयी लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढची घडामोड असणार आहे, नुकतंच इस्रो जे आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, याचे 11व्या क्रमांकाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत V नारायणन. आणि हे इस्रोचे 11वे अध्यक्ष असणार आहेत. यांचा कार्यकाळ 2 वर्ष असणार आहे. रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट ऑपरेशनचे तज्ज्ञ म्हणून त्यांना ओळखले जाते मित्रांनो. या अगोदरचे अध्यक्ष कोण कोण होते ते नावं सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत. या अगोदर 10व्या क्रमांकाचे अध्यक्ष होते S सोमनाथ, 9व्या क्रमांकाचे अध्यक्ष K सिवन आणि पहिले अध्यक्ष कोण होते इस्रोचे असं जर विचारलं तर नाव लक्षात ठेवायचं आहे विक्रम साराभाई. तसेच इस्रोविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. याचं लॉंग फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. याची स्थापना झाली होती 15 ऑगस्ट 1969 ला. मुख्यालय आहे बेंगलोर, कर्नाटक या राज्यामध्ये. आणि संस्थापक होते याचे विक्रम साराभाई, ज्यांना भारतीय अवकाश तंत्रज्ञानाचं जनक असं म्हटलं जातं. ब्रीद वाक्य आहे मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान. त्यानंतर पुढची घडामोड आपण पाहणार आहोत, तर प्रोबो सुबियांतो हे नुकतंच भारतीय प्रजासत्ताक दिन जे 2025 पार पडलेला आहे त्याचे प्रमुख पाहुणे होते, जे की इंडोनेशिया या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. याचं आयोजन हे नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. त्यासोबतच आपल्याला मागील काही वर्षांमध्ये प्रमुख पाहुणे कोण होते आपल्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. तर 2024चं जे प्रजासत्ताक दिन पार पडलेला आहे त्याचे प्रमुख पाहुणे होते फ्रान्स या देशाचे पंतप्रधान इमॅन्युअल मॅक्रॉन. 2023च्या प्रजासत्ताक सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते इजिप्तचे राष्ट्रपती अब्दुल फतेह अल सिसी आणि 2025चे होते प्रोबो सुबियांतो, जे की इंडोनेशिया या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. हे पॉइंट्स आपण लक्षात ठेवायचे आहेत. तसेच इंडोनेशिया हा ब्रिक्सचा नवीन 10व्या क्रमांकाचा सदस्य देश बनलेला आहे. हा मुद्दा सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढची घडामोड असणार आहे महाकुंभमेळा 2025चं नुकतंच आयोजन हे झालेलं आहे किंवा सुरुवात याला झालेली आहे प्रयागराज, उत्तर प्रदेश या ठिकाणी. त्याचा कालावधी 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान असणार आहे. एकूण 45 दिवस हा महाकुंभमेळा चालणार आहे मित्रांनो. यासाठी घोषवाक्य आहे चलो कुंभ चलो आणि यासाठी FM रेडिओ सुद्धा सुरू करण्यात आलेला आहे कुंभवाणी या नावाने या संबंधित माहिती देण्यासाठी. तसेच एक तात्पुरता जिल्हा निर्मिती करण्यात आलेली आहे उत्तर प्रदेश सरकारकडून. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे महाकुंभ क्षेत्र. तसेच हा जो कुंभमेळा असतो दर 12 वर्षांनी भरत असतो आणि हा कुंभमेळा का भरला जात असतो किंवा होत असतो ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. जेव्हा देव व दानव यांनी समुद्र मंथन केले तेव्हा अमृत प्राप्तीसाठी त्यांच्यामध्ये युद्ध झालेलं होतं आणि हे युद्ध 12 दिवस चाललेलं होतं. त्यामुळे हा कुंभमेळा आयोजित करण्यात येत असतो आणि या युद्धादरम्यान अमृताचे जे 4 थेंब आहेत ते वेगवेगळ्या शहरांमध्ये पडले, हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक. म्हणून त्याच ठिकाणी कुंभमेळा हा दर 12 वर्षांनी आयोजित करण्यात येत असतो. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि हा जो महाकुंभमेळा असतो मित्रांनो दर 144 वर्षांनी एकदाच होत असतो. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण या वर्षीचा जो महाकुंभमेळा आहे तब्बल 144 वर्षानंतर होत आहे. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढची घडामोड असणार आहे हवामान विभागाला नुकतंच 150 वर्षे पूर्ण झालेले आहेत. तर जे आपलं भारतीय हवामान विभाग आहे त्यालाच आपण इंडियन मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट असं म्हणतो. याची स्थापना झाली होती 15 जानेवारी 1875. मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे
आणि स्थापनेवेळी याचं मुख्यालय कोलकातामध्ये होतं, पण नंतर त्याचं मुख्यालय बदलून नवी दिल्ली या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. आणि या भारतीय हवामान विभागाला 150 वर्ष हे पूर्ण झालेले आहेत 15 जानेवारी रोजी. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि याचंच निमित्त साधून 2025च्या प्रजासत्ताक दिन जो सोहळा होणार आहे, त्यामध्ये भारतीय हवामान विभागाचं रथ प्रदर्शन ठेवण्यात आलेलं आहे. हा मुद्दा सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढची घडामोड असणार आहे, नुकतंच जे आपलं इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात इस्रो आहे, त्याची 100व्या क्रमांकाची मोहीम हे यशस्वीपणे पार पडलेली आहे. आणि या मोहिमेचं लॉन्च हे जानेवारी महिन्यामध्ये करण्यात आलेलं आहे. याद्वारे NVS-02 नावाचं जे नेव्हिगेशन उपग्रह आहे, त्याचं प्रक्षेपण हे करण्यात आलेलं आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे उपग्रह असणार आहे, ते जे नाविक सिस्टम आहे, GPS सिस्टम भारताची, त्याला अधिक मजबूत करण्यासाठी हा उपग्रह अवकाशामध्ये सोडण्यात आलेला आहे. यासाठी रॉकेट वापरण्यात आलेला होता GSLV. हे सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. तसेच जे आपले मागील इस्रोचे प्रमुख होते सोमनाथ, त्यांना वर्ल्ड स्पेस अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे चंद्रयान-3 या मोहिमेसाठी. एवढंच आपल्याला याविषयी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरची घडामोड असणार आहे, इस्रोने नुकतंच स्पॅडेक्स नावाचं मिशन हे लॉन्च केलेलं आहे श्रीहरिकोटा या ठिकाणावरून. यासाठी प्रक्षेपक वापरण्यात आलेलं होतं PSLV-C16. याद्वारे 2 उपग्रहांना एकाच रॉकेटद्वारे अंतराळामध्ये सोडण्यात आलेलं होतं. नंतर या दोन्ही उपग्रहांना अवकाशामध्ये जाऊन वेगळं करण्यात आलेलं आहे. यालाच डॉकिंग टेक्नॉलॉजी असं म्हटलं जात असतं मित्रांनो. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे इस्रो आहे त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. लॉंग फॉर्म असणार आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. याची स्थापना झाली होती 15 ऑगस्ट 1969ला आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी. अध्यक्ष आहेत सध्या V नारायणन. त्यानंतर पुढची घडामोड असणार आहे, इस्रो या संबंधित इस्रोनं नुकतंच अवकाशामध्ये क्रॉप्स नावाचं परीक्षण हे केलेलं आहे. जर लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचं आहे, त्या क्रॉप्सचं कॉम्पॅक्ट रिसर्च मॉड्यूल फॉर ऑर्बिटल प्लॅनेट स्टडीज. आणि हे यशस्वीपणे आपल्या भारताच्या इस्रोकडून परीक्षण करण्यात आलेलं आहे. या परीक्षणामध्ये काय करण्यात आलेलं आहे की लोबिया नावाचं जे वनस्पती आहेत, त्याच्या बिया या वापरण्यात आलेल्या होत्या आणि त्याला त्या अवकाशामध्ये अंकुरित करण्यात आलेला आहे. आणि हा जो प्रयोग आहे तो यशस्वीपणे पार पडलेला आहे मित्रांनो. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. हा प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारण्यात येऊ शकतो. त्यानंतरची घडामोड असणार आहे, भारत रणभूमी दर्शन ॲप नुकतंच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते हे सुरू करण्यात आलेलं आहे. या अभियानाद्वारे काय करण्यात येणार आहे, तर नागरिकांना 1962चं युद्ध असेल, त्या ठिकाणी जे झालेलं क्षेत्र आहे, 1971चं युद्ध क्षेत्र, 1999चं जे कारगिल युद्ध क्षेत्र आहे, 2020चं गलवान युद्ध क्षेत्र, सियाचीन बेस कॅम्प इत्यादी ज्या ठिकाणी भारताचे युद्ध झालेले आहेत, त्या ठिकाणांना पर्यटकांना आता जवळून पाहता येणार आहे. तर या संबंधितला हा ॲप आहे भारत रणभूमी दर्शन ॲप. याचा उद्देश काय आहे, तर सीमावर्ती जे भाग आहे त्याचा समग्र विकास करणे आणि पर्यटनाला चालना देणे. तसेच आपल्याला अजून एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की जगातील सर्वात उंचीवरील युद्ध ठिकाण आहे सियाचीन, जे की आपल्या भारतामध्ये आहे. त्यानंतर पुढची घडामोड असणार आहे, समुद्रावरील काचेचं ब्रिजचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे नुकतंच कन्याकुमारी तामिळनाडू या राज्यामध्ये. याचं उद्घाटन त्या ठिकाणच्या मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांच्याद्वारे करण्यात आलेला आहे. आणि हा भारतातील समुद्रावरील पहिलं काचेचं ब्रिज आहे मित्रांनो. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, स्टार करून ठेवायचा आहे. याची उंची आहे 133 फूट, लांबी आहे 77 मीटर आणि त्यासाठी खर्च करण्यात आलेला आहे 37 कोटी रुपये. तसेच तामिळनाडू याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. राजधानी आहे चेन्नई, मुख्यमंत्री आहेत सध्या M.K. स्टॅलिन आणि राज्यपाल आहेत R.V. रवी. त्यानंतरची घडामोड असणार आहे, कोळसा उत्पादनामध्ये भारत जगामध्ये पहिल्या क्रमांकावर आलेला आहे. तर 2023-2024 यासाठी एक नुकतंच जे काही रिपोर्ट आलेला आहे सरकारमार्फत, त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की भारत हा जगामध्ये कोळसा उत्पादनामध्ये पहिल्या क्रमांकावर आलेला आहे. या अगोदर चीन हा देश प्रथम क्रमांकावर होता. तर हा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. तसेच भारतामध्ये आढळणारे कोळशाचे कोणकोणते प्रकार आहेत ते आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. तर भारतामध्ये एकूण 4 कोळशाचे प्रकार पाहायला मिळतात, अँथ्रासाइट, बिट्युमिनस, लिग्नाइट आणि पीट. तर सर्वोत्तम दर्जाचा असा अँथ्रासाइट हा दगडी कोळसा असतो, ज्यामध्ये 85 ते 95% कार्बनचं प्रमाण पाहायला मिळतं. त्यानंतर आहे बिट्युमिनस, जे की भारतामध्ये सर्वाधिक आढळणारा
दगडी कोळसा आहे आणि पीठ हा निकृष्ट दर्जाचा असा कोळसा आहे मित्रांनो, ज्याद्वारे याच्या ज्वलनामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये राखी आणि धूर पाहायला मिळत असतं. त्यानंतर पुढची घडामोड असणार आहे रेल्वेचा 69वा विभाग हा नुकताच घोषित करण्यात आलेला आहे. तर भारतीय जे रेल्वे आहे त्याचा नुकताच प्रस्तावित 69व्या क्रमांकाचा विभाग असणार आहे जम्मू विभाग. सध्या भारतामध्ये रेल्वेचे 68 विभाग आहेत आणि 17 झोन आहेत आणि हा विभाग 69वा जम्मू या राज्यामध्ये बनवला जाणार आहे, जम्मू डिव्हिजन या नावाने. तसेच आपल्याला इतर काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर जगामध्ये रेल्वेच्या नेटवर्कमध्ये भारताचा 4था क्रमांक लागतो, अमेरिका, चीन आणि रशिया या देशानंतर. भारतीय रेल्वेमध्ये 12.5 लाख कर्मचारी काम करतात सध्या आणि जगामध्ये सर्वाधिक रोजगार देणारा हा सरकारी विभाग म्हणून ओळखला जातो. तसेच भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे या ठिकाणी सुरू झालेली होती. रेल्वे बोर्डचे सध्या अध्यक्ष आहेत सतीश कुमार आणि केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव. हे आपल्याला काही मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढची घडामोड असणार आहे लिओनेल मेस्सी जो फुटबॉलपटू आहे अर्जेंटिना या देशाचा, त्याला नुकताच अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आलेला आहे. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे US प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम आणि हा लिओनेल मेस्सी अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू आहे आणि हा पुरस्कार मिळणारा तो लिओनेल मेस्सी हा पहिला पुरुष फुटबॉलर आहे मित्रांनो. या अगोदर 2022 साली मेगन रेपिनो जी की महिला फुटबॉलर आहे, तिला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि एकूण 19 व्यक्तींना या अमेरिकेच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यामधील आपल्याला लिओनेल मेस्सी एवढं नाव लक्षात ठेवायचं आहे, ते आपल्या परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर पुढची घडामोड असणार आहे गोल्डन ग्लोब अवॉर्ड जे आहेत 2025 चे ते देण्यात आलेले आहेत. तर त्या संबंधित हा प्रश्न आहे. हे जे काही गोल्डन ग्लोब अवॉर्ड आहे त्याचं हे 82व्या क्रमांकाचं एडिशन होतं आणि हा पुरस्कार चित्रपट क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे जे व्यक्ती आहेत त्यांना दिलं जात असतो. याचं आयोजन अमेरिके देशातील कॅलिफोर्निया या ठिकाणी झालेलं आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला आहे एड्रियन ब्रॉडी. चित्रपट द ब्रुटॅलिस्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे फर्नांडा टोरेस, त्याचा चित्रपट होता आय एम स्टील हिअर आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ब्रॅडी कॉर्बेट, त्याचा चित्रपट आहे द ब्रुटॅलिस्ट आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे द ब्रुटॅलिस्ट. हे काही महत्त्वाचे पॉईंट्स याविषयी आपल्या लक्षात ठेवायचे आहेत. तसेच मित्रांनो या पुरस्कार सोहळ्यामध्ये भारताकडून पायल कपाडिया यांचा एक चित्रपट पाठवण्यात आलेला होता आयल वी इमॅजिन ॲज लाईट. हे आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. चित्रपटाचं नाव आणि त्याच्या दिग्दर्शक कोण होते ते आपण लावून लक्षात ठेवायचं आहे. तसेच 2023 साली सुद्धा आपण RRR हा जो चित्रपट होता त्याचं गाणं होतं नाटू नाटू, त्याला बेस्ट ओरिजिनल सॉन्ग पुरस्कार देण्यात आलेला होता. हा मुद्दा सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. तसेच जे कान्स फिल्म फेस्टिवल झालेलं आहे 2024चं, त्यामध्ये सुद्धा या पायल कपाडिया यांच्या ऑल वी इमॅजिन ॲज लाईटला सन्मानित करण्यात आलेला आहे ग्रँड प्रिक्स अवॉर्ड देऊन. तसेच अनुसूया सेनगुप्ता जे आहेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे आणि या पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय ठरलेल्या आहेत. त्यांचा चित्रपट होता शेमलेस. त्यानंतर पुढची घडामोड असणार आहे नोवाक जोकोविच जो की सर्बियाचा टेनिस खेळाडू आहे. त्याने सर्वाधिक 430 टेनिस ग्रँड स्लॅम खेळण्याचा विक्रम हा केलेला आहे. तर यासाठी हा महत्त्वाचा असा मुद्दा आहे मित्रांनो. तसेच जे इतर ग्रँड स्लॅम होतात ते एकूण 4 ग्रँड स्लॅम हे होत असतात. ते 4 ग्रँड स्लॅम कोणते आहेत ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन ओपन आणि US ओपन. सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेता हा नोवाक जोकोविच आहे. त्याने एकूण 24 आतापर्यंत ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत. यावर MPSCने सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरची घडामोड असणार आहे नुकतंच खो खो विश्वकप 2025 पार पडलेला आहे, त्या संबंधितला हा मुद्दा आहे किंवा हा प्रश्न आहे. तर एडिशन होता याचा पहिलं ठिकाण होतं नवी दिल्लीमधील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम. कालावधी 13 ते 19 जानेवारी. शुभंकर, तेजस आणि तारा विजेता ठरलेला आहे भारतीय पुरुष खो खो संघ आणि भारतीय महिला खो खो संघ. उपविजेता नेपाळ हा संघ ठरलेला आहे. यासाठी ब्रँड अँबॅसेडर होता सलमान खान. तसेच आपल्याला अजून 2 महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. भारतीय पुरुष खो खो संघाचा कर्णधार होता प्रतीक वायकर आणि भारतीय महिला खो खो संघाचा कर्णधार होती प्रियंका इंगळे
जी की बीड जिल्ह्यातील आहे. खो खो विश्वकप संघातील जे महाराष्ट्रातील खेळाडू आहेत मित्रांनो, त्यांना 2,25,00,000 रुपयांचं बक्षीस देण्याचं राज्य शासनाकडून नुकतंच घोषित करण्यात आलेलं आहे. त्यासोबतच श्रेणी 1 अधिकारी पदाची नोकरी सुद्धा त्यांना दिली जाणार आहे. अशा प्रकारची महाराष्ट्र शासनाने घोषणाही केलेली आहे. ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढची घडामोड असणार आहे. नुकतंच भारताने जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन इंजिन विकसित केलेलं आहे. याची शक्ती असणार आहे 1200 हॉर्स पॉवर. आणि सध्या जर जगामध्ये आपण बघितलं तर फक्त हायड्रोजन ट्रेन जे इंजिन आहेत ते 500 ते 600 हॉर्स पॉवरचेच आहेत. त्याच्या दुप्पट शक्तीचं इंजिन हे भारतानं विकसित केलेलं आहे. म्हणून हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि या इंजिनचं परीक्षण हे हरियाणा या राज्यातील जिंद ते सोनीपत या रेल्वे मार्गावर केलं जाणार आहे. सध्या फक्त 4 देश आहेत जगामध्ये ज्यांच्याकडे हायड्रोजन ट्रेन इंजिन तंत्रज्ञान आहे. तर ते 4 देश कोणते आहेत? फ्रान्स, जर्मनी, स्वीडन आणि चीन. आणि भारत हा 5वा देश बनलेला आहे. हे मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढची घडामोड असणार आहे. रेल मेट्रो नेटवर्कमध्ये जगात भारताचा 3रा क्रमांक आलेला आहे मित्रांनो. एकूण भारतामध्ये रेल मेट्रो नेटवर्क जे आहे ते 1000 किलोमीटरचं झालेलं आहे. जगामधील टॉप देश कोणते आहेत ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहे. पहिल्या क्रमांकावर मेट्रो नेटवर्कमध्ये अमेरिका हा देश आहे. दुसऱ्या क्रमांकावर चीन आणि भारत हा 3ऱ्या क्रमांकावर आहे. त्यासोबतच अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. भारतीय रेल्वेचा 69व्या क्रमांकाचा नवीन विभाग नुकतंच बनवला जाणार आहे, जम्बो विभाग. हा नुकतंच आपण मागच्या स्लाइडमध्ये अभ्यास केलेला आहे. तरी पण रिव्हिजन म्हणून आपण या ठिकाणी ते पॉईंट घेतलेला आहे. त्यानंतर पुढची घडामोड असणार आहे. तर तेंजिंग यांकी नुकतंच अरुणाचल प्रदेश या राज्याची पहिली महिला IPS अधिकारी बनलेली आहे. आपल्याला हे नाव आणि त्यांचं राज्य लक्षात ठेवायचं आहे. तसेच भारताची पहिली महिला IPS अधिकारी कोण होत्या हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. त्याचं नाव आहे किरण बेदी. अरुणाचल प्रदेश विषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. राजधानी आहे इटानगर. मुख्यमंत्री पेमा खांडू. राज्यपाल आहेत सध्या कैवल्य त्रिविक्रम परनाईक. तसेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही महिलांच्या नियुक्त्या पहिल्यांदाच करण्यात आलेल्या आहेत. त्या सुद्धा आपण लक्षात ठेवायच्या आहेत. तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनल्या आहेत सुजाता सौली. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला. हे पॉईंट्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरची घडामोड असणार आहे. भारत मैत्री 2 नावाचं जे रिसर्च स्टेशन आहे तो नुकतंच अंटार्क्टिका खंडाच्या पूर्व भागात स्थापन केलं जाणार असल्याची घोषणाही भारत सरकारकडून करण्यात आलेली आहे. आणि हे जे रिसर्च स्टेशन असणार आहे ते 2029 या वर्षापर्यंत त्या अंटार्क्टिका खंडावर आपण उभं करणार आहोत. तर एवढे मुद्दे आपण लक्षात ठेवायचे आहेत. तसेच सध्या जर बघितलं तर भारताचे अंटार्क्टिका या खंडावर 3 रिसर्च स्टेशन आहेत. त्यांचे नावं लक्षात ठेवायचे आहेत. दी गंगोत्री 1983 साली उभारण्यात आलेला आहे. मैत्री 1989 ला आणि भारती 2012 ला. आणि हे नवीन मैत्री 2 नावाचा आता रिसर्च स्टेशन त्या ठिकाणी आपण उभं करणार आहोत 2029 या वर्षापर्यंत. हा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. तसेच अंटार्क्टिका खंडाविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर अंटार्क्टिका खंडावरील सर्वोच्च शिखर आहे माउंट विन्सन मेसिप. आणि अंटार्क्टिका खंडावर एक ज्वालामुखी आहे माउंट एरेबस नावाचा. हे प्रश्न आपल्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले आहेत, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर महत्त्वाच्या काही घडामोडी आहेत आपल्या परीक्षेच्या दृष्टीने, त्या आपण वन लाइनर स्वरूपामध्ये या ठिकाणी बघणार आहोत. तर पहिला वन लाइनर घडामोड असणार आहे. भारतीय सेनेकडून लडाख येथे नुकतंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. भारत चीन सीमाजवळ जे पेगॉंग लेक आहे त्या ठिकाणी. तसेच दुसरी घडामोड आहे, महाराष्ट्रातील गिर्यारोहक उमेश झिरपे यांना तेनजिंग नॉर्गे पुरस्कार देण्यात आलेला आहे. इरा जाधव याने नुकतंच अंडर-19 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3 शतक करून ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू बनलेली आहेत. आणि त्याने एकूण 346 धावा केलेल्या आहेत. तसेच झेडमोर बोगदा जम्मू काश्मीर ते लडाख या मार्गावर बनवण्यात आलेला आहे. त्याची लांबी आहे 6.5 किलोमीटर. अत्यंत महत्त्वाचा हा बोगदा आहे आपल्या भारताच्या दृष्टीने. हिमालयन पर्वतांमध्ये हा बनवण्यात आलेला आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर त्यानंतरचा मुद्दा आहे, भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे स्मारक बांधलं जाणार आहे राजघाट या ठिकाणी. भारतीय आण्विक जे संस्थान आहेत त्यावर अमेरिका या देशाकडून जे निर्बंध लादण्यात आलेले होते ते आता हटवण्यात आलेले आहेत. पल्ले गंगारेड्डी नुकतंच जे राष्ट्रीय हळद बोर्ड आहे त्याचे ते पहिले अध्यक्ष बनले आहेत.
प्रो कबड्डी लीग 2024 पार पडलेली आहे. त्याचा विजेता ठरला आहे हरियाणा स्टीलर्स. HMPV नावाचा जे विषाणू आहे ते नुकतंच चर्चेमध्ये होता, जे की चीन या देशामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार हा झालेला आहे. याची लक्षणे कोरोना या रोगासारखीच आहेत. त्यानंतर अजून काही महत्त्वाच्या वन लाइनर घडामोडी या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर भार्गवस्त्र नावाचा शत्रूचा ड्रोन जे हल्ला आहे त्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी भारताने एक मायक्रो मिसाईल प्रणाली विकसित केलेली आहे. नवी मुंबईमध्ये नरेंद्र मोदी यांनी आशिया खंडातील दुसरे सर्वात मोठे इस्कॉन मंदिर आहे त्याचं उद्घाटन केलेलं आहे. तरुण दास यांना नुकतंच सिंगापूर देशाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. भारताने ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाईलच्या निर्यातीसाठी इंडोनेशिया देशासोबत करार केला आहे. वानखेडे जे स्टेडियम आहे मुंबईमध्ये त्या क्रिकेट स्टेडियमला नुकतंच 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. मकरान शहर जे इराण या देशामध्ये आहे ते आता इराण या देशाची नवीन राजधानी बनणार आहे, अशा प्रकारची घोषणा त्या देशाने केलेली आहे. जो कर्नाटक संघ आहे त्यानं नुकतंच विजय हजारे ट्रॉफी 2025 पटकावलेली आहे. चीन या देशामध्ये जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा बनवण्यात आलेला आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन 2025 महिला एकेरीचा किताब पटकावला आहे मेडिसिन कीज या खेळाडूने. ते अमेरिका या देशाचे आहे. डॉक्टर आर चिदंबरम भारताचे माजी वरिष्ठ अणुवैज्ञानिक व मुख्य वैज्ञानिक सल्लागार यांचं निधन झालेलं आहे. 2025 व नंतर जन्मलेले जे बालक आहेत त्यांच्या पिढीला जेन बेटा असं नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर तामिळनाडू राज्यातील पारंपरिक जल्लीकट्टू खेळ महोत्सव पार पडलेला आहे. आणि CSIR या भारतीय संस्थेने नुकतंच स्वदेशी पॅरासिटामॉल औषध विकसित केलेलं आहे. हे अत्यंत महत्त्वाचे घडामोडी ज्या होत्या त्या आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत डिटेलमध्ये सुद्धा आणि वन लाइनर स्वरूपामध्ये सुद्धा. याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये हमखास होणार आहे. म्हणून डिटेलमध्ये या सर्व प्रश्नांचा अभ्यास तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी करायचा आहे. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचं आहे. कारण अशा प्रकारचे जे काही डिटेल व्हिडिओ असतात त्याला बनवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मेहनती घ्यावी लागत असतात, एफर्ट घ्यावे लागत असतात. म्हणून आमच्या कार्याची पोचपावती म्हणून कृपया आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तसेच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. कारण त्या ठिकाणी आपण या लेक्चरच्या मोफत नोट्स टाकत असतो. तसेच विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट घेत असतो. तर आपलं व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे स्मार्ट अभ्यास या नावाने, त्याला सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.